मुलगा तुमचा पळतो राव, काय छान कुस्ती खेळला, हे सर्टिफिकेट इतरांकडनं तुमच्या बरोबर आले पाहिजे. हा, जेव्हा विद्यार्थी तुमचे असतील तुम्ही त्यांचं कौतुक करणं कळत आहात. हा फक्त डिफरन्स ठेवा आपल्या मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये. इमोशनल फॅटिक. इमोशनल फॅटिक म्हणजे काय की भावनिक दृष्ट्या आपल्यावरती येणार काय म्हणतो त्याला, फॅटिकला काय म्हणतो आपण मराठीतून, थकवा. मानसिक थकवा. मानसिक थकवा आपल्या कुठल्या कारण येतो हे सगळ्यांना माहिती, आपण त्या लेवलचे अडल्ट्स आहोत. मानसिक थकवा आपल्या मुलांपासून येतो, आपल्या परिस्थितीपासून येतो, आपल्या एन्व्हायरमेंट आहे एन्व्हायरमेंट पासून येतो. जे काही लोकांना मानसिक थकवा पगार ढगाळ म्हणून पण येतो. हा ढगाळ वातावरण आहे, अजिबात करमत नाही. काही माणसं तिथून पण थकवा आहे, काही माणसांना आवाजाचा थकवा आहे, काही मुलांना नीट बोलले नाहीत म्हणून थकवा आहे, कारण जास्त बोलले म्हणून थकवा आहे. थकव्यांचं काही विचारूच नका. कम्पॅरिझन आणि एक्सपेक्टेशन. कम्पॅरिझन आणि एक्सपेक्टेशन्स मध्ये एक्सपेक्टेशन हा जो नावाचा जो प्रकार आहे, आमच्या थेरपीमध्ये आम्ही सांगतो की अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन हे वास्तववादी असतं. वास्तववादी म्हणजे काय, समजा तुमचं रूलबुक आहे तर रूलबुक तुम्हाला सांगतो की दररोज तुम्हाला 8 वाजता शाळेमध्ये येणं बंधनकारक आहे, हे तुमचा रूल सांगतो, ते वास्तववादी आहे. तुम्ही शाळेतून 5 वाजेपर्यंत काम करणं, पण वेळ प्रसंगी तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागेल, हे वास्तववादी आहे. पण त्याच विद्यार्थ्यांनी माझ्या पाया पडलं पाहिजे दररोज, हे अवास्तववादी आहे. का कोणी लिहिलंच नाही, कोणी लिहिलं तुमच्या रूलबुक मध्ये की विद्यार्थ्यांनी पायाच पडलं पाहिजे. माझा मुलगा माझा ऐकत नाही, कोणी सांगितलं ऐकच पाहिजे. एक्सपेक्टेशन, अपेक्षा. मग अपेक्षा बंगल्यासारखं दुसरं दुःख नाही. हा सगळ्यात मोठं कारण डिप्रेशनचं तेच येतं, फक्त आणि फक्त तुमच्या असलेल्या अपेक्षा कोणीतरी पूर्ण केलेल्या नाही, किंवा तुमच्या अपेक्षा काही परिस्थितीवर निर्माण झालेल्या होत्या, त्या झालेल्या नाहीत, म्हणून तुम्हाला आलेला अपेक्षा भंग हा तुम्हाला डिप्रेशन मध्ये घेऊन जातो, किंवा चिंता आणि तणावाला निर्माण करतो. इतकं समजते. जास्त कामाचा ताण हे त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणि चॅलेंजेस. 70% शिक्षकांनी तणावाची लक्षणं नोंदवली. हा तर ऑफिशियली आकडा आहे सर. हा तर किती असं, तुमचं काय म्हणणं पहिल्या स्टेटमेंटवर? आता तुम्ही म्हणले ना सर, आता तणाव आला काय गेला काय माहितीच पडत नाही. म्हणजे आपण विचार करा सर की ह्या तणावाचं आपलं लक्षण असं झाले की दररोज म्हणतात ना त्या पुजलेले असते ते काय, हा तो तसा प्रकार झाला. त्याच्यामुळे काय झालं सर की आपल्याला ह्या येणाऱ्या सर्व तणावांचं आपल्याला एवढी सवय होऊन गेलेली आहे, आणि ह्या सवयीमुळं तुम्ही तुमच्या पाचन व्यवस्था गट हेल्थ म्हणतो, गट हेल्थ नीट राहत नाही, म्हणून आपल्याला कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस, टीबी किंवा शुगर, बीपी आणि हृदयविकारचे आजार फक्त तुमची पाचन संस्था नीट नाही म्हणून झालेले आहेत. आणि पाचन संस्था नीट का काम करत नाही, कारण आपल्यामध्ये एवढे तणाव आहेत. भाकरी कधी गेली समजतच नाही, लोणचं होतं काय होतं, काय खाल्लं मग मी काहीतरी खाल्लं हे सुद्धा माहित नसतं. असे मोठमोठे घास पिळले जातात. अरे आपण मुलांना सांगतो हे घास 32 वेळा चावला पाहिजे, पण आपण नाही चावी. म्हणून पाचन संस्थेपासून तुमच्या रोगराईला सुरुवात होते, आणि तुमची पाचन संस्था ही मानसिक आरोग्याला सुद्धा घातक करू शकते, म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना मी सर्व सांगताना चमच्याचा आवाज करू नका, तोंडाचा आवाज करू नका, तोंड मिटवून खा, हे तुम्हाला सूचना देणं हे अत्यंत अपेक्षित आहे. म्हणजे निर्माण तुम्हाला ही कळकळी विनंती आहे, जरूर जा मेसमध्ये, मुलाशी बोलताना हितगुज करा, त्यांना सांगा, एटिकेट शिकवा त्याला. कारण आपल्या जुन्या आजी आजोबा पण त्याकडे ते सांगायचे, हे तोंड झाकरे, आवाज करतो तोंडाचा, आजी सांगायचे ना आपल्याला.
कारण म्हणून जेवताना एकच भाकरी तुम्हाला अत्यंत चांगली मोठी म्हणजे अक्षर फुलमिल होते एका भाकरीपासून. गहू तर बंदच केला पाहिजे. भारतात गहू जो आहे, भारतामध्ये गहू आला कुठून तुम्हाला माहिती असेल. कुणाला गहू भारतामध्ये? ब्रिटिशांनी गहू भारतात आणला. ब्रिटिश अमेरिकन्स यांनी गहू भारतात आणला. भारतामध्ये ते पहिलं कल्टिवेट होतच नव्हतं. काय होतं पहिलं? भाकरी बिक्री ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. मग याच्यामध्ये काय होतं की भाकरीपासून आपल्याला रोगराई कमी होते. तर चपाती म्हणून आज भारताबाहेर, मी भारताबाहेर राहतो म्हणून सांगतो तुम्हाला, या 34 वर्ष भारतापर्यंत समजतं मला की हे लोकांनी गव्हापासून जे काय अन्न बनवते. आता वेगन नावाचा प्रकार आहे. वेगन म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही दुधाचे पदार्थच खात नाही. मग आपण म्हणतो ना, तर त्या 3 वाईट गोष्टी का टाळल्या पाहिजे? सॉल्ट, शुगर आणि व्हीट फ्लॉर. व्हीट हे टाळल्या पाहिजे. का? त्या आमंत्रण देतात आणि ते रोगराईकडून सुरुवात होते. हे सगळं मानसिक आरोग्यामध्ये तणाव जे आहे, तणाव